हिंदू धर्मरक्षिणी लोककल्याणकारी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी सामाजिक विकास संस्था कळंबोली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। त्यानंतर कळंबोली शहरातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले। मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवकांचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला। ठिकठिकाणी नागरिकांनी मिरवणुकीचे स्वागत करत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले। या भव्य सोहळ्यास कळंबोली शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली। यावेळी आमदार प्रकाश अण्णा शेंडगी, माजी आमदार बाळाराम पाटील, नगरसेवक रामदास शेवाळे, स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक बबन मुकादम, शिवसेना शिंदे गटाचे कळंबोली शहराध्यक्ष तुकाराम सरक, नगरसेविका मोनिका महानवर, नगरसेविका सरस्वती कातारा, नगरसेवक रवींद्र भगत, नगरसेवक अमर पाटील, नगरसेवक राजेंद्र शर्मा, DDSR ग्रुपचे सर्वसर्वा राहुल हजारे, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गोलू रंगिले, बबनदादा बारगजे, उद्योजक गणेश रोमन, आबा घुटुकडे, नगरसेविका सायली सरक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष सतीश धायगुडे, उपाध्यक्ष आनंदमानी सरकार, सचिव विकास डोंबरे, खजिनदार आशितोष शेंडगे, कार्याध्यक्ष विश्वनाथ राजगे तसेच सहकार्याध्यक्ष शामराव डोंबरे यांनी विशेष परिश्रम घेतले। संस्थेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधवांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले। तुम्ही बघितलं असेल आता आमचे हे अशी अवस्था बघून आम्ही 301वी जयंती मोठ्या उत्साहात कळंबोली धनगर समाज बांधव एकत्रित होऊन खूप मोठ्या जल्लोषात आम्ही साजरा केलेला आहे। रात्री आम्ही बघितलं तर जन्मोत्सव साजरा केला, पाळणा वगैरे सजवून महिला सगळ्या एकत्रित आल्या, पुरुष बांधव समाज एकत्र येऊन आम्ही हा जयंती आज साजरी केलेली आहे। दिवसभर आज शीतल सोशल हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अधिक मास म्हणून हळदी कुंकू साजरं केलं आणि हळदी कुंकवाच्या नंतर प्रमुख पाहुणे आपले प्रतिमा पूजन, त्याच्यानंतर मोठ्या जल्लोषात आम्ही मिरवणूक काढली, भव्य मिरवणूक अशी, आणि खूप मोठ्या संख्येने समाज बांधव सामील होता। या महाराष्ट्रामध्ये ज्या मोठ्या मिरवणुका निघतात अहिल्यादेवी जयंतीच्या, त्यातली सगळ्यात मोठी मिरवणूक जी आहे ती या कळंबोली नगरीमध्ये त्या ठिकाणी भरत असते आणि प्रत्येक वर्षी अतिशय जोमाने, अतिशय उत्साहाने ही जयंतीचा कार्यक्रम जो आहे ते ही सगळी मंडळी जी आहे या ठिकाणी भरत आहेत। मी त्यांचं अभिनंदन करेन, त्यांचं कौतुक करेन की या सगळ्या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा पुढच्या वर्षीची जयंती जी आहे ती आता पुन्हा कधी येते आणि कधी आम्ही अहिल्यादेवीचा विजय करतोय, कधी आम्ही डोलबीवर आम्ही नाचतोय, असं आमच्या तरुणांना वाटत असतं। म्हणून मी आपल्या सगळ्या संयोजकांचं जे आहे, सतीश धायगुडे असतील, आशुतोष शेंडगे असतील, बाकी सगळे असतील, सगळ्यांचा मी मनपूर्वक मी आभार मानतो, अभिनंदन करतो आणि महाराष्ट्राच्या धनगर समाजाच्या वतीनं त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो। आहे अहिल्यादेवीची ओळख जी आहे ती या महाराष्ट्राला झाली आणि त्यानंतर फार मोठं संघटन जे आहे, फार मोठं सामाजिक संघटन या माध्यमातून महाराष्ट्रात उभा राहिलं आणि त्यातून तो सांगलीचा मेळावा झाला। त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान राजीव गांधींना त्या ठिकाणी बोलवलं आणि त्यातूनच धनगर समाजाला 3.5% आरक्षण देणारी NTची सवलत जी आहे ती त्या ठिकाणी मिळवली। म्हणजे हा जो जयंती उत्सव जो आहे, या जयंतीच्या उत्सवातूनच आम्हाला NTची सवलत मिळालेली आहे। आता आमचं लक्ष STची सवलत मिळायची आहे आणि म्हणून हे कार्यक्रम जे आहे या जयंतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळे कार्यकर्ते जे आहेत, सगळे नेते मंडळी, सगळा समाज बांधव जो आहे तो सगळा एकत्र येतो, विचाराची देवाणघेवाण होती आणि यातून एक फार मोठी चळवळ जी आहे या महाराष्ट्रामध्ये उभी राहिल्याशिवाय राहणार नाही। आमचं शेड्यूल ट्राईबची जी मागणी जी आहे ती मागणी अनेक वर्षात उलघात पडलेली आहे। प्रत्येक सरकार येते, आम्हाला फक्त आश्वासनं देते आणि पुन्हा आम्हाला वाटणाऱ्या अक्षता त्या ठिकाणी लावल्या जातात। तर या ठिकाणी आज सुद्धा चौंडीला फार मोठा कार्यक्रम झाला, मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते। आम्हाला फार मोठ्या अपेक्षा होत्या की आज काहीतरी घोषणा त्या ठिकाणी नक्कीच काहीतरी होईल, पण आज सुद्धा समाजाच्या पदवी निराशा त्या ठिकाणी आलेली आहे। परंतु हा लढा जो आहे अहिल्या मातेचा आशीर्वाद घेऊन ही आमची तरुण मंडळी जी आहेत या ठिकाणी आज पेटून उठलेली आहेत
आणि हा लढा जो आहे हा प्रचंड मोठा लढा जो आहे या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रात उभा करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत आमचं मुख्य विकासाचं द्वार जे आहे ते आम्ही उघडल्याशिवाय राहणार नाही. सरकारला आम्ही भाग पाडू की जर तुम्ही नाही दिलात देता का जाता अशा प्रकारचं एक आंदोलन जे आहे ते आम्हाला या महाराष्ट्रात उभा करावं लागेल. मी या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना देतो, समाज बांधवांना देतो आणि सगळ्यांना आवाहन करतो की फक्त जयंतीचा उत्सव करून चालणार नाही, आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागेल. आपली फसवणूक या महाराष्ट्रात झालेली आहे. आपल्या हक्काच्या जागा आपल्या हिसकावून घेतल्या गेलेल्या आहेत. आपल्या जिल्हा परिषद जागा ज्या आहेत त्या कुणब्यांचे बोगस दाखले घेऊन आमच्या जागा सुद्धा हडप करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या अन्यायाविरुद्ध पेटून उठायची वेळ आता आलेली आहे आणि म्हणून आम्ही इथून पुढचा लढा जो आहे तो अहिल्यादेवीचा आशीर्वाद जन्मोत्सवाचा घेऊन आम्ही पुढचा लढा जो आहे महाराष्ट्रामध्ये उभा करून या सरकारकडून कुठल्याही परिस्थितीत आमची हक्काची सवलत जी आहे, आमच्या हक्काच्या जागा ज्या आहेत त्या आम्ही घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.